त्यांनी लिहिलं होतं की मराठी रंगभूमीवर अशी अभिनेत्री नाही. ते नाटक जसं मी म्हटलं की मी खूप सिन्सिअरली केलं होतं, जीव ओतून केलं होतं, जबाबदारीने केलं होतं. आणि मला कमलाकर त्यावर्षी मला त्या नाटकासाठी मामा पेंडसे, मामा वरेरकर असे 2 पुरस्कार तेव्हा जाहीर झाले होते. आणि मला आठवतं की तेव्हा कमलाकर नाडकर्णी म्हणाले होते, मी भारावून गेले, स्तिमित झाले की त्यांनी लिहिलं होतं की मराठी रंगभूमीवर अशी अभिनेत्री नाही. आणि मी असे म्हटलं, हे एवढं कुठे, मी तर कॉलेजची एकांकिकात मी रमते, हे जरा एवढं काय केलं आहे मी, मलाच नाही कळत आहे काय केलं आहे मी, ते मी आपलं करते. पण दॅट्स वाय आय सेड, असं छापून आलं होतं माझ्याकडे ते कात्रण. माझ्या बाबांनी ठेवलं ते. आणि तुला सांगू, माझे वडील सुद्धा मला आजही म्हणतात, मला वाटतं तुझ्या की सगळ्या पुरस्कारांपेक्षा हे मोठं वाक्य आहे, म्हणजे हे मोठी दाद आहे मोठं. आणि या वाक्यानंतर मी खरोखर घाबरले. म्हणजे मला जबाबदारी दडपण आलं. पेलता आली नाही एवढी मी घाबरले होते. दडपण आलं अर्थातच, कारण वयच लहान असतं ना गं. पण एवढंच आहे की माझ्या अवतीभोवती जी माणसं होती, जे माझे आईवडील, की असं डोक्यात हवा बिवा जायचा प्रश्नच नव्हता. रादर मला कळलं की आपलं नाटक खूप उत्तम, म्हणून मी म्हटलं की दृकश्राव्य माध्यम काय आहे, करणारा त्याच्या कुवतीने करतो. जेव्हा माझी कुवत व्यक्ती म्हणून कमी होती, भले मी सिन्सिअर असेल, पण ऐकणाऱ्यांनी पण किती रसिकतेने ते ऐकलं आहे, किती त्याचे कंगोरे बघितलेत. आणि म्हणून ते नाटक असं कलाकार आणि प्रेक्षक अशाच दोघांचं असल्यामुळे मला वाटतं माझे वडीलसुद्धा आजही आठवण काढतात की तसं नाटक दुसरं झालं नाही.